हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। चटपटीत तिखट आणि गोड अशी आपण मस्त मिरचीचा मसाला करणार आहोत। खूप टेस्टी होतं, करायला खूप साधी सोपी रेसिपी आहे। कसं करायचं चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। इथे काही मी मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। आज आपण इथे मस्त मसाल्यातली मिरची करणार आहोत। त्याच्यासाठी इथे काही साहित्य घेतलेलं आहे। सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, लसणाच्या पाकळ्या, जिरं, धणे आणि मस्त असं तिखट मिरचीला गोडवा आणण्यासाठी गूळ घेतलेला आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला वाटून घ्यायचे आणि इथे मिरची आपण कट करून घेऊयात। सगळ्यात पहिले काय करायचे, आपल्याला मिरचीचे देठ काढून घ्यायचे। सर्व ज्या मिरच्या आहेत त्याचे आपण देठ काढून घेणार आहोत। देठ काढून झाले की आपल्याला मिरचीचे असे छोटे छोटे तुकडे करायचे। इथे बघा, एवढे छोटे असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे। एकदम बारीक नाही करायचे किंवा जास्त मोठे सुद्धा नाही करायचे। असे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे। एका मिरचीचे 5 ते 6 तुकडे होतील असे बारीक आपल्याला करून घ्यायचे आहेत। आता हे सर्व मिरच्या आहेत ना, मी सगळ्यात तोडून घेते। गॅस वरती कढई ठेवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये तेल टाकून तेल गरम करून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये जिरं आणि आपण धणे जे घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आणि परतून घ्यायचे। आपल्याला जिरं आणि धणे चांगले तडतडायला लागले की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया आणि लसूण, आणि हे परतून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। शेंगदाणे आपले छान भाजून झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये जे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहे आणि ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे। खोबरं भाजायला जास्त वेळ लागणार नाहीये, पटकन भाजून होणार आहे। त्याच्यामध्ये लगेचच आपण ना 1 चमचा बेसन टाकून घ्यायचे। बेसन टाकल्याने काय होणार आहे, आपला मसाला जो आहे ना ते मिरच्यांना छान धरून राहणार आहे, म्हणून त्याच्यामध्ये आपण बेसन टाकून भाजून घ्यायचं आहे। इथे बघा, छान आपला हा सगळा मसाला भाजून झालेला आहे। तर हे बाहेर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे पूर्ण आपल्याला मसाला थंड करून घ्यायचे, नंतरच वाटून घ्यायचं आहे। तर सेम कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेला आहे। आपला मसाला इकडे थंड होतोय तोपर्यंत आपण मिरची परतून घ्यायची। त्याच्यामध्ये हिंग टाकून घेतलेले आहे आणि कट करून घेतलेली मिरची टाकायची आहे। आणि ही मिरची आपल्याला तेलावरती परतून घ्यायची। गॅस एकदम बारीक करून ठेवायचा आहे आणि तेलावरती मिरची परतून घेऊन आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचे आणि मसाला आपला थंड होतोय आणि ते वाटून घ्यायचे। एकीकडे आपण मिरची परतत ठेवलेली आहे आणि इथे बघा आपला मसाला मस्त थंड झालेला आहे। गरम गरम वाटायचं नाहीये, थंड करूनच वाटायचे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण काढून घेते। इथे आपण गूळ घेतलेला आहे, गूळ सुद्धा त्याच्यामध्येच टाकून घ्यायचंय। तर ह्या मसाल्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत। तुम्ही मसाल्यामध्ये मीठ नाही टाकलं तर डायरेक्ट मिरचीमध्ये सुद्धा टाकू शकताय, पण मी वाटणात घेते जेणेकरून सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स होईल। इथे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे। इथे बघू शकताय तुम्ही, पाणी न टाकता आपण वाटलेलं आहे। असं सुकंच वाटून घेतलेलं आहे। किती बारीक झालेले बघा, असं मस्त बारीक करून घ्यायचं आहे। वाटण वाटत असताना इथे आपण मध्ये मध्ये मिरची असे हलवत राहायचे। इथे बघा, मस्त आपली मिरची छान परतून झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे। असंच जर वाटण तुम्ही करून ठेवलत ना सुकं डब्यामध्ये, तर कोणतीही भाजी जर तुम्हाला भरीत करायची असेल किंवा सुकी कोणती भाजी करायची असेल त्याच्यामध्ये असं वाटण लावलं ना तरी खूप टेस्टी भाजी होते। उरलेलं जे वाटण आहे ते सुद्धा आपण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि परतून घ्यायचे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं। मसाला मिक्स होण्यासाठी फक्त आपण थोडं पाणी टाकायचं, जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये। आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं मसाले मुरण्यापर्यंत आपल्याला ठेवून द्यायचं।
इथे बघा मस्त हलकासा एक उकळ आला की त्याच्यामध्ये ना आपण थोडी हळद टाकून घ्यायचे. रंग येण्यासाठी हळद टाकायची. हळद नाही टाकली तरी चालणार आहे, खूप छान होते अशी पण त्याला रंग सुंदर दिसावा म्हणून थोडीशी हळद टाकून आपल्याला 1-2 मिनिटं फक्त शिजवून घ्यायची. इथे बघा मस्त आपली मिरची तयार झालेली आहे. आधी आपण मिरची तेलावरती परतून घेतलेली आहे, त्याच्यामुळे वाटण टाकल्यानंतर आपल्याला मिरची जास्त वेळ शिजवायला लागत नाहीये. 2 मिनिटांमध्येच आपली मिरची तयार होते.